महाराष्ट्रात 18व्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाला आव्हान देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाली होती। महाराष्ट्रातही काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी हे मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी एकत्र येतील असं बोललं जात होतं। मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या आणि वाटाघाटी झाल्यानंतरही वंचित आणि महाविकास आघाडी काही एकत्र येऊ शकली नाही। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख आघाड्यांसोबत वंचितही रिंगणात उतरल्यानं महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमधील लढती ह्या तिरंगी झाल्या। पण 2019च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्रात यावेळी वंचितचा फार मोठा प्रभाव दिसून आला नाही। तरीही महाराष्ट्रातील काही मतदारसंघ असे आहेत जिथे वंचितच्या उमेदवारांना विजयाची संधी दिसून येत आहे। या मतदारसंघांचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग कायम राहिला आहे। रिपब्लिकन पक्षात फूट पडल्यानंतर भारिप बहुजन महासंघ आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या रूपात त्यांनी आपला जनाधार दाखवून दिलाय। 2019 मध्ये जवळपास 10 ते 12 मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांनी लाखाच्या वर मतं मिळवली होती। तसेच सुमारे 7 ते 8 मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता। त्यामुळे समविचारी पक्षांमध्ये मतांचं विभाजन टाळून भाजपला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते। मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत हे प्रयत्न अखेरीस संपुष्टात आले। आघाडी होण्याची शक्यता मावळल्यापासून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमधील नेत्यांवर घणाघाती टीका करत होते। तसेच त्यांनी काही मतदारसंघात दिलेल्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीची कोंडी झाल्याचं चित्र दिसत आहे। त्यामध्ये रामटेक, अकोला, शिर्डी, पुणे, हातकणंगले, मुंबई उत्तर मध्य अशा काही मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांचा प्रभाव दिसून येत आहे। आता यापैकी ज्या मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांचा विजय होण्याची शक्यता दिसत आहे त्यापैकी पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोला। अकोल्यामध्ये भाजपाचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत रंगली होती। मागच्या काही लोकसभा निवडणुकांमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपा, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात लढती होत आहेत। तसेच त्यात काँग्रेस आणि आंबेडकर यांच्यात मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपाच्या उमेदवाराला होत असल्याचं दिसत होतं। 2019 मध्येही वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे हिदायतुल्ला पटेल यांच्यात मतविभाजन झाल्यानं भाजपाचे संजय धोत्रे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते। तरी प्रकाश आंबेडकर यांना 2,75,000 एवढी मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या हिदायतुल्ला पटेल यांना 2,54,000 मतं मिळाली होती। मात्र यावेळी संजय धोत्रे यांच्या जागी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे हे रिंगणात आहेत, तर काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी देऊन लढतीत रंगत आणले। हे दोन्ही उमेदवार मराठा असल्यानं त्यांच्यात मोठ्या प्रमाणात मतविभाजन होऊन त्याचा फायदा हा प्रकाश आंबेडकर यांना होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। तसं झाल्यास ही निवडणूक जिंकण्याची समान संधी तिन्ही उमेदवारांना असेल। तसेच वंचितची एक गट्टा मतं सोबत असल्यानं इतर 4-5% मतं आपल्याकडे वळवण्यात यश मिळालं असेल तर प्रकाश आंबेडकर हे अकोल्यामधून विजयी होऊ शकतात असं बोललं जात आहे। वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे असा दुसरा मतदारसंघ आहे रामटेक। अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या रामटेकमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यामध्ये लढत होत आहे। तर वंचितनं इथं किशोर गजबे यांना पाठिंबा दिलाय। किशोर गजबे यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढताना कृपाल तुमाने यांना जोरदार लढत दिली होती, मात्र ते विजयी होऊ शकले नव्हते। दरम्यान यावेळच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे किशोर गजबे यांच्याऐवजी रश्मी बर्वे यांना उमेदवारी घोषित केली होती। मात्र रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। मात्र तिथून काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं किशोर गजबे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे। तसंच वंचितनं त्यांना पाठिंबा जाहीर केलाय। मागच्या लोकसभा निवडणुकीत किशोर गजबे यांनी तब्बल 4,68,000 मतं मिळवली होती। त्यांचा या मतदारसंघात चांगला जनाधार आहे। त्यात वंचितच्या काही मतांची साथही गजबे यांना मिळणार आहे। त्यामुळे राजू पारवे आणि श्यामकुमार बर्वे यांच्यात होणाऱ्या लढतीत मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालं आणि त्यातील काही मतं ही किशोर गजबे यांच्याकडे वळाली, तर येथील लढतीत किशोर गजबे यांचाही धक्कादायक विजय होऊ शकतो असं बोललं जातंय। वंचितच्या विजयाची शक्यता असलेला तिसरा मतदारसंघ म्हणजे शिर्डी। अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या शिर्डीमध्ये वंचितने उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी दिली आहे। उत्कर्षा रुपवते ह्या तत्पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या। तसेच त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं शिर्डीमधील लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे।
शिर्डीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे यांच्यात लढत होत आहे। या मतदारसंघात वंचितची फार मोठी ताकद आहे असं नाही। त्यात मागच्या 2 निवडणुकांमध्ये सदाशिव लोखंडे यांनी या मतदारसंघातून शिवसेनेकडून लढताना विजय मिळवला होता। मात्र यावेळी येथील समीकरणं बदललेली आहेत। त्यात महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे। अशा परिस्थितीत या नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांपैकी काही मतदार हे मूळच्या काँग्रेसी असलेल्या उत्कर्षा रुपवते यांच्याकडे वळल्यास त्याचा फायदा वंचितला होऊ शकतो। तसेच उत्कर्षा रुपवते यांचा चमत्कारिकरित्या विजय होऊ शकतो असं म्हटलं जात आहे। याशिवाय पुण्यामध्ये वसंत मोरे, हातकणंगलेमध्ये DC पाटील यांच्या उमेदवारीमुळे रंगत निर्माण झालेली आहे। त्यापैकी पुण्याबद्दल बोलायचं झाल्यास तिथं मुख्य लढत जरी भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी झाली असली तरी वंचितच्या वसंत मोरे यांनी दोन्ही उमेदवारांना घाम फोडलेला पाहायला मिळाला। मनसेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या पक्षांनी वसंत मोरे यांना ऑफर दिल्या। स्वतः मोरे यांनी काही पक्षश्रेष्ठींची मदत घेतली, पण शेवटी प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी वंचितकडून पुणे लोकसभा लढवली। वसंत मोरे यांची जनमानसात असलेली वैयक्तिक क्रेज, मनसेची मतं, सोशल मीडियामुळे त्यांच्याकडे वळालेला नवमतदार यामुळे वसंत मोरे यांनी पुण्याची निवडणूक एकतर्फी किंवा दुहेरी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली। पण दोन्ही मुख्य उमेदवारांना पछाडतील इतकी ताकद वसंत मोरे यांची दिसली नाही। त्यात त्यांची प्रचार यंत्रणाही कमकुत दिसली। त्यामुळे वसंत मोरे हे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन करण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांच्या विजयाबद्दल साशंकता आहे। पुढे हातकणंगलेमध्ये ही चौरंगी लढत पार पडली। भाजपचे धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि वंचितकडून DC पाटील यांनी एकमेकांविरुद्ध दंड ठोपटले होते। इतर तिन्ही तगडे उमेदवार असल्यानं हातकणंगलेमध्येही वंचितचा विजय जवळपास अशक्य मानला जातोय। दरम्यान आता महाराष्ट्रामधील किती आणि कुठल्या मतदारसंघात वंचितला विजय मिळू शकतो, वंचितचे उमेदवार जिथे लढलेत तिथे नेमका कोणाचा खेळ गंडू शकतो, याबाबत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। तसेच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।